नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहत काही सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी. महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील भाविकांची त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी गर्दी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, बम बम बोले आणि हर हर महादेवच्या गजरामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण. बीडचं कंकालेश्वर मंदिर विद्युत रोषणाईनं गजबजलं. चहूबाजूने पाणी असलेलं महाराष्ट्रातील एक आगळंवेगळं मंदिर म्हणून या मंदिराची ओळख. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिरात महापूजा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देव यात्रेला हर हर महादेवाच्या गजरात सुरुवात. दर्शनासाठी जवळपास 1 किलोमीटर पर्यंतच्या भाविकांच्या रांगा. आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न. आमदार राजू कारेमोरे महादेवाच्या गाण्यावर थिरकले. भंडाराच्या गायमुख देवस्थान मधला व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल. बीडच्या माजल गावातील महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त धार्मिक वातावरणात विविध पूजाविधींचं आयोजन करण्यात आलं. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी. मंदिर परिसरात भजन, अभिषेक, रुद्रपाठ आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. गोंदियातील प्राचीन नागराधाम येथील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा. 270 वर्ष जुनं प्राचीन काळातील मंदिर. मोठ्या संख्येनं मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी. शहापुरात भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी रीग. शिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा. कुंडात स्नान करून शंकराचं दर्शन घेण्याची प्रथा. मध्य प्रदेशच्या उज्जैन मधील महाकाल मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजा. शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. गुजरातच्या उज्जैन मधील महाकाल मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण. भावनाथ महादेव मंदिरातील ही काही ड्रोन दृश्य. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.